कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत असल्याचं समोर आलंय। एका महिला रुग्णाला पोटात ट्यूमर असताना तिला हाय रिस्क गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन गोवा बांबोळी येथे हलवण्यात आलं। तसेच एका कर्करोगग्रस्त रुग्णाला तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगून थेट छत्रपती संभाजीनगरला पाठवण्यात आलं। या गंभीर प्रकारामुळे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक कमालीचे संतापले। त्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनंत दवंगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासनाला धारेवर धरलं आणि या अनागोंदी कारभाराबद्दल कडक शब्दात जाब विचारला। सर्वसामान्य गरीब रुग्णांना अशा प्रकारे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागणं अत्यंत दुर्दैवी असल्याचे नाईक यांनी म्हटलंय। रुग्णालयाने कामकाजात सुधारणा न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे। या प्रकारामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेज उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना या जिल्ह्यामध्ये सुरू झालं। या जिल्ह्यामध्ये त्यावेळीची ओपीडी 700-800 पर्यंत ओपीडी केली होती, परंतु आता सत्ताधाऱ्यांचं ह्याच्याकडे ढुंकूनही लक्ष नाही। गेल्या वर्षभरामध्ये फक्त आणि फक्त जे कंत्राटी कामगार आहेत, 100 कामगार घेऊन 300 कामगार घेऊन 50 कामगार ठेवायचे आणि 250 कामगारांचं पगार खाण्याचं काम डीन आणि सगळी यंत्रणा करते आणि त्याला सत्ताधाऱ्यांना त्याच्यातला हप्ता जातो आणि याच्या पुढे ह्याच्या पलीकडे या हॉस्पिटलमध्ये कुठलंही काम होत नाही। धडधडीत उदाहरण आहे की प्रेग्नंट झालेली नसलेली बाई प्रेग्नंट झाली म्हणून सांगतायत आणि त्याला रेफर केलं जातंय ह्याला गोव्याला आणि गोव्यातनं आपल्याबद्दल ताशोरे ओढलेत। खरं तर ह्या गंभीर प्रकरणाची दखल घेतली पाहिजे आणि डीनना या संदर्भात आज मी गेलो होतो डीनच्या ऑफिसमध्ये, पण डीन कुठेतरी पळाले, उद्या मिळतील। डीनना या विषयात आम्ही जाब विचारणार आणि शिवसेना स्टाईलने जाब विचारणार। आरोग्याच्या यंत्रणेमध्ये हलगर्जीपणा जर सत्ताधारी खपवून घेत असतील तरी विरोधक म्हणून आम्ही खपवून घेतले जाणार नाही।